हे दोन्ही दोन्ही संघाचे कर्णधार पुढे यावे आणि दोन्ही कॅमेऱ्यांना विनंती करतो की कॅमेऱ्याचा फोकस हा इकडे असावा. शाहूनगर स्पोर्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही आज जो एक दिवशी सामना हा जो आयोजित केला आहे, मैदानात उतरल्यानंतर जी कोण जिंकून येईल ह्याची कोणाला म्हणजे शाश्वती नसते. आज मी आता बसल्यानंतर समजलं की संघांचा चॅलेंजेस बच्चे लोग वहां से हट जाओ, पिच के सामने से हट जाओ. आणि खरोखर चॅलेंजच करून दाखवली की ते वर्ष बॅट म्हणजे प्रॅक्टिसला नसतात पण आज फायनलला पोचले. कारण जिद्द ही सोडायची नसते. मैदान असो किंवा राजकीय मैदान असो, ही जिद्द सोडत नाही. तसे आमच्या हर्षला ताई आहेत, त्यांनी जिद्द सोडलेली. त्यांचा भाऊ जोसेफ कोळी हा तुम्ही सगळ्यांनी शाहूनगर जी जिद्द न सोडता मला निवडून दिला आणि आमच्या ताईनं सुद्धा. कारण जिद्द ही हमेशा जिंकण्यासाठी ठेवावी लागते, ही कधीच हारण्यासाठी नसते. तसं चॅलेंजनी दाखवून दिलं की जे मुंबईसाठी ज्यांनी मॅडल आणलं त्याला सुद्धा आपण जर विकेट घेतली म्हणजे जिद्द असायला लागते. चॅलेंजनी ती दाखवली आहे आणि अशीच जिद्द आता तुम्ही दोन्ही संघ हा फायनलसाठी इकडे आलात, तुम्हाला शुभेच्छा. आता दोघांनी जिद्द पकडलेली आणि चॅलेंज बरोबर त्यांचं नाव सुरवीर, दोन्ही एकदम बलाढ्य आहेत. त्याबद्दल आमचं शूरवीर 5 वेळा फायनल म्हणजे नक्कीच तुम्ही आता बघूया, आपण बघतोच आहे की चॅलेंज आणि शूरवीर दोन्ही बलाढ्य आहे. आमच्याकडून शुभेच्छा, माझ्याकडून जोसेफ कोळी व पूर्ण शाहूनगर शिवसेना मनसे सगळ्या पक्षाकडून तुम्हाला शुभेच्छा. आमच्या ताईकडून पण शुभेच्छा, ताई बोलतीलच. सगळ्यांना जय महाराष्ट्र. शाहूनगर प्रीमियर लीग 2026 ही 6वी की 7वी मॅच आहे ना तुमची, म्हणजे दरवर्षी 7वी इकडे कॉम्पिटिशन होते. आणि शाहूनगर जे मैदान आहे या मैदानामध्ये तुम्ही ह्या शाहूनगरमध्ये राहणारे सगळेच टीम मेंबर्स तुम्ही इकडेच राहणारे आहे. आणि हे आपल्याला एक चांगली उपलब्धता आहे, कारण मैदान इतर कुठेही नाही आहे, फक्त शाहूनगरमध्ये आहे. तर पुरेपूर तुम्ही याचा फायदा करून घ्या. सगळ्या क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे मी शुभेच्छा देते, कारण 1 नंबर जिंकणार आहे, कोणीतरी 1 नंबर जिंकणार, पण 2 नंबर असल्याशिवाय एकेला महत्त्व नाही आहे. तर मी दोघांचंही अभिनंदन करते की तुम्ही फायनलला पोहोचलेला आहात. आणि ही जिद्द असलीच पाहिजे, कोणत्याही स्पोर्ट्समध्ये असू किंवा इतर कोणत्याही याच्यामध्ये. पण वरती चढायचं असेल तर जिद्द असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या शाहूनगर स्पोर्ट्स क्लबला आणि SNPL ला हे पूर्ण आणि शाहूनगर चॅलेंजरनी ह्यांनी नाणाफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर आता बघावं ते काय निर्णय घेतात. शाहूनगर चॅलेंजरनी ह्यांनी नाणाफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.
षटक हे 5 चेंडूचं असेल. या दोन्ही संघांनी यासाठी दोन मिनिटं. तर षटक हे 5 चेंडूचं असेल. हे कमिटीचा शेवटचा निर्णय आहे. त्याच्यात कुठला बदलाव होणार नाहीये. तर संघ मालकांना एक विनंती आहे की सगळ्यांनी आज जावे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. संघ मालकांना एक विनंती आहे की शेवटचं षटक हे फायनलचं 5 ओव्हरचंच असेल, 5 चेंडूचं असेल. तर दोन्ही संघ मालकांनी आपल्या यशस्वी रीतीने हे टुर्नामेंट पार पाडू यासाठी दोन्ही संघांनी मेहनत घ्यावी. तीन षटक 5-5 बॉलचं. थांबले तुला आवाज इथे थांबलो मी तुला असं करेन ना. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. आपण पाहतोय शाहूनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित शाहूनगर प्रीमियर लीगचा थरार अति उत्साह मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकांचा पाहायला मिळतोय. अशी गंमत आपण पाहिली ना. पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान नावाचा एक विकेट किपर आहे. त्याच्या माध्यमातून सातत्याने इंडिया विरुद्ध खेळत असताना अशी अपील केली जाते, परंतु पंचांबरोबर वारंवार अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. ती घटना इथे पाहायला मिळाली. फुल टॉस मध्ये चेंडू त्याला समोरच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. पहिला गडी पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. कोण बनणार शाहूनगर प्रीमियर लीग 2026च्या या 7व्या पर्वातील चॅम्पियन. उत्कंठा शिगेल आहे. जिथे गोलंदाज स्नेहित आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 डॉट चेंडू त्याच्यामध्ये एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येऊन पोहोचलाय अझीम खान, ज्याने एकाच मॅच मध्ये 4 झेल टिपण्याचा पराक्रम सुद्धा दाखवलाय. या आधीच्या मॅच मध्ये तो फलंदाजीसाठी आलाय. समोर स्नेहित. सुरेख फटका आल्या सरशी. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या सरशी अर्जित केल्या जात आहेत. मॅच बॉल जर असेल तर मॅच बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. धावफलक खुलं केलंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. आता ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अझीमने आल्यानंतर मोठा प्रहार केलाय आणि स्नेहित गोलंदाज तिथे थोडा महागडा पडताना पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. कुठल्याही प्रकारची चुकी फिल्डर कडून पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. 5 चेंडूंचा खेळ अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. धावांचा चौकार आलाय, परंतु बॅट मधून चौकार पाहायला मिळत नाहीये. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवरती विद्युत अग्रवाल आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. यस फायनलची मॅच आहे. ASC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण प्रत्यक्षित करतोय आणि खऱ्या अर्थाने इथे पाहतोय. तुम्ही या चॅनलला अवश्य भेट द्या. यूट्यूब चॅनलवरती जा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. फटका पाहायला मिळतोय. ऑफ साईडला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. अझीम खान प्रयत्नांची पराकाष्ठा. वंदितो चेतवा वारे चेतविदाच चेतितो. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करणं फार गरजेचं.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाव्या एसटीला मिस करून चेंडू जाणार आहे. वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धाव फलक 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केला आहे. दुहेरी धावेसाठी 2 धावा पाहायला मिळतील. अझीम अझीम आणि अझीम. जिकडे चेंडू जात होता या आधीच्या मॅच मध्ये तिकडे अझीम पाहायला मिळत होता. आता फलंदाजीसाठी आलाय तर इथे सुद्धा चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करतोय. नशीब सुद्धा भाग्यवानाला साथ देतं असं म्हटलं जातंय. फिर पुन्हा एकदा वन्स अगेन हिस्ट्री इज रिपीट. बॅक टू बॅक दुहेरी धाव्यांचा फटका. 2 धावा पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. या षटकातील पुन्हा एकदा फटका परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला जातोय आणि अजिमची आक्रमक खेळ ही मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दिशेने बॅटच्या रडार मध्ये चेंडू आकाशाला गवसणी घालताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकामध्ये गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्याचं काम फलंदाजांनी केलंय. कामगिरी अत्यंत सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना मानवतांना तथा त्यांचं या मंचावरती हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो आणि या 3ऱ्या षटकाकडे घेऊन वळतोय. धाव फलकावरती 13 धावा जमल्यात. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हर्ष गोलंदाजीवरती आलाय. गोलंदाजी करताना हर्ष पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय. इथे झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होतंय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेनं सौभाग्यवती कल्पनाताई पाटसुते यांचं आगमन होतंय. शाहूनगर स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष खेळ शेष शिल्लक. तू डाल डाल मैं पात पात. आणि इथे काय केले पा इथे काय घडलंय. स्ट्राईक एंडवरचा फलंदाज बाद झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंड वरतीच यावं लागणार आहे कारण हा निर्णय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ज्या खेळाडूनं त्यांचा तारुण्यातील काळ क्रिकेटमध्ये गाजवलाय ना तो खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपल्याला पंचगिरी करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी चुकणार नाहीये ते त्यांनी कळवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे काय घडतंय. इथे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान मी उल्लेख केला महेश मकवाना सर जे आहेत ना त्यांच्या तारुण्यातील त्यांचा क्रिकेटचा काळ एकदा जाणकार मंडळींना शाहूनगरमधील विचारा आणि मग ते तुम्हाला सांगतील की महेश मकवाना हे क्रिकेटमधील काय नाव होतं किंवा त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय धुमाकूळ घातला होता. मित्रांनो आज पंच म्हणून आपल्याला या मैदानावरती क्रिकेटची
सेवा करत असताना उत्कृष्टरित्या पंचगिरी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू निलेशसाठी हा चेंडू टाकला जातोय. इथे सुद्धा आपण काय पाहतोय, डॉट डिलिव्हरी पाहतोय. 13 या आकड्यावरती रोखून ठेवलं. हे षटक जे आलंय हे निर्धाव षटक आलंय. या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपविभाग अध्यक्ष अमित दादा साळवे यांचंही देखील आता मैदानात आगमन झालेलं आहे. तर आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि सर्व व्यासपीठावर जे मान्यवर जे सगळे आहेत त्यांच्यासोबत बसावे. तर जेवढे उपलब्ध आहेत त्यांनी कृपया करून टाळ्या वाजवावे. अमित दादा साळवे यांचं माजी उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तरी वेळेचं बंधन आहे आपल्याला. तर पहिल्या इनिंगच्या अखेर दुसरी इनिंग कृपया करून लवकरात लवकर चालू करावे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. ह्याच्यानंतर देखील फायनलचं आपल्याला टार्गेट तर टार्गेट आहे विजयासाठी त्यांना 14 धावा 14 की 15 करायचे आहेत. 14 की 15 करायचे आहेत. 14 करायचे 13 झाले. तर पहिल्या ह्याच्यामध्ये 14 रन करणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी चेज आहे फायनलला देखील. हे दोन्ही संघांना आत्ताच सांगण्यात येत आहे ही कंपल्सरी चेज आहे. तर 15 चेंडूत 14 धावा करणं गरजेचं आहे जर विजयाचं पदक घ्यायचं असेल हातात तर. जे स्टेजच्या वर जे आपले बाल कार्यकर्ते जे आहेत तर त्यांनी कृपया करून स्टेजच्या वरून उतरावे. आता सध्या फायनल आहे तर आपल्याला इतके बॉल काढायची गरज लागणार नाहीये. तर दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा. फायनल सामना चालवले आहेत. दोन्ही संघ मालक हे शाहूनगरच्या सम्राटच्या मंडळातले आहेत. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरेख येताना पाहायला मिळतोय. आता उर्वरित 14 चेंडूंमध्ये वाईड चेंडू येतोय आणि 14 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. खरं तर 14 धावेंचं टार्गेट आहे. चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडूला एक फटका येतोय 4 धावांसाठी. वेगानं धाव फलक आकडा चॅलेंज कमी केलं जातंय आणि खरं तर हा जो संघ शूरवीर पाहायला मिळतोय ना, आजच्या दिवसातील एकही मॅच न हारलेला संघ पाहायला मिळतोय. शूरवीर हा संघ लीग मॅचेस मधला टॉपचा. पुन्हा प्रेशर प्रेशर प्रेशर. वाईड चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दडपण आहे. जिथे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रोहित आणि रोहित वरती आक्रमण चढवलं जात आहे. केतन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि इथे मिसफील्ड फेकी खराब पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नावामध्ये शूरवीर आहे. जसं नाव शूरवीर आहे ना, तशी कीर्ती सुद्धा त्यांची शूरांची पाहायला मिळते. या टीमचं बॉन्डिंग सकाळपासनं आपण पाहतोय. सुरेख पद्धतीचं क्रिकेट याची देही याची डोळा या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पाहावयास मिळालंय. सुरेख कामगिरी पाहायला मिळतीये. दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे झेलची संधी होती परंतु तो झेल टिपता आला नाहीये आणि इथे 1 धाव. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 9 धावा. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये
5 धावेंची गरज. कॅच सोडलाय की मॅच. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस. इट्स इक्वेशन ऑफ द क्रिकेट. तगडा फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चेंडूला भिरकावून दिले सीमारेषेच्या पलीकडे. डीजे डीजे समोर उभी असलेली प्रेक्षक मंडळी. येस, आम्ही तुमची समालोचन कक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. जे टीम मधील खेळाडू आहेत त्यांना काही शंका असेल तर तुमच्या शंकेचं निरसन करतो. 2 धावा या चेंडूवरती असणारे, चौकार नसणार आहे. कारण तो जो चेंडू पास झालाय तो गेटच्या वरून न जाता तो त्या जाळीमधनं पास झालाय आणि तो नियम आहे स्पर्धेचा. त्या जाळीमधनं जर तो चेंडू पास झाला तर त्या 2च धावा ग्राह्य धरल्या जातील. आता धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्यात. जर चौकार मारून हा सामना फिनिश केला तर आरवी पाटचुटे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आज सकाळपासून जेवढी पारितोषिकं खेळाडूंना लावल्यात त्यातलं कुठलंही प्राइज खेळाडूंनी घेतलं नाही. आता संधी आहे, शेवटची संधी. विजयासाठी 2 धाव्यांची गरज. चौकार मारून मॅच जर फिनिश केली तर, परंतु 2 धावांनी मॅच 2026चा 7व्या पर्वातील चॅम्पियन्स शाहू नगर प्रीमियर लीग 2026चा शाहू नगर शूरवीर ठरलाय चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या शाहू नगर शूरवीर संघासाठी. शाहूनगर शूरवीर यांचा सलग 6वी टाइम हा टायटल शूरवीरच्या नावावर चाललेला आहे. तर त्यांच्या सर्व संघांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.
वेळेचं बंधन आहे आणि उजीड आजो दोन्ही कॅमेरे खाली घे ना, दोन्ही कॅमेरे खाली घेऊन घे ना, दोन्ही कॅमेऱ्याचे शूट घे. मी कॅमेरामॅनना विनंती करतो की आपले दोन्ही कॅमेरे आहेत ते मंचाच्या दिशेने त्याचा हे करावे आणि तो दोन्ही पूर्ण जे आहेत मुवमेंट आपले जे फायनल मुवमेंट SNPL 7चे द कॅप्चर एक सुंदर असे मुवमेंट्स असतील आपले आता आणि हे आठवणी आपल्या कायमस्वरूपी या शाहूनगरमध्ये असतील. चलेगा अपना टीम एक ओव्हर आपली मॅडम गेली रे चालेल